हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, जर तुम्हाला एकटं राहायला आवडत नसेल, तुम्हाला मित्रमैत्रिणींशिवाय किंवा नातेवाईकांशिवाय राहत नसेल, तर मग माझा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे की एकटे राहण्याचे काय फायदे आहेत. आणि हा व्हिडिओ संपता संपता तुमच्या लक्षात येईल की एकटं राहणं हा शाप नाही तर वरदान आहे. लक्षात ठेवा, सिंह हा एकटाच राहतो म्हणून तो जंगलाचा राजा असतो. जर तुम्हाला जगावर राज्य करायचं असेल तर तुम्हाला एकटं राहायला शिकावं लागेल. तर चला समजून घेऊया एकटे राहण्याचे काय फायदे आहेत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. एकटं राहण्याचा पहिला फायदा आहे आपली एकाग्रता वाढते. एकाग्रता म्हणजे इंग्लिशमध्ये कॉन्सन्ट्रेशन. जे लोक एकटे राहतात ते त्यांच्या कामावर चांगल्या प्रकारे फोकस करतात. त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप चांगलं असतं. कारण एकटं राहणाऱ्या लोकांना डिस्ट्रॅक्शन कमी असतात. ते लोकांच्या भानगडीत पडत नाहीत. याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. ज्या लोकांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं त्या लोकांची स्मरणशक्ती सुद्धा खूप चांगली असते. आणि ज्या लोकांची स्मरणशक्ती चांगली असते ती आपल्या कामामध्ये खूप हुशार असतात. अशी लोक त्यांच्या जीवनामध्ये खूप लवकर प्रगती साधतात आणि त्यांचं जे टार्गेट आहे ते लवकरात लवकर अचीव्ह करतात. जर तुमची इच्छा असेल की तुमची गणना सुद्धा हुशार लोकांमध्ये व्हावी तर एकटं राहायला शिका. त्यानंतर दुसरं आहे, एकटं राहणाऱ्या लोकांना कधीही दुसऱ्यांना खुश ठेवावं लागत नाही. जी लोक एकटी राहतात ना त्यांना कधीही आपला वेळ लोकांना खुश ठेवण्यामध्ये लावावा लागत नाही. तुमच्यासोबत सुद्धा हे बऱ्याच वेळा झालं असेल की तुम्हाला काहीतरी काम आहे आणि तुमच्या मित्राने तुम्हाला पार्टीला बोलवलंय किंवा फिरायला जायला बोलवलंय किंवा त्याच्या घरी बोलवलंय. बऱ्याच वेळा आपली जायची इच्छा नसते म्हणून आपण नकार देतो, पण मित्र आपल्याला फोर्स करतात की तू येच, तू नाही आलास ना तर आम्ही तुझ्यावर रागू. आणि बऱ्याच वेळेला फक्त मित्र आपल्यावर रागवतील म्हणून आपण आपल्या हातातलं काम सोडून त्यांच्यासोबत जातो. किंवा आपण असंही करतो की आपल्या हातातलं जे काम आहे ते आपण धावपळीत पूर्ण करतो. ते करताना आपण 10 चुका करतो आणि फक्त मित्रांना खुश ठेवण्यासाठी आपलं काम खराब करून आपण त्यांच्यासोबत जातो. विचार करा, आपण असं का बरं करतो? आपण असं करतो कारण आपल्याला एकटं राहायची भीती वाटते. आपल्याला असं वाटतं की जर मी माझ्या मित्रांसोबत गेलो नाही तर ते माझ्यावर नाराज होतील आणि माझ्याशी कधीही बोलणार नाहीत आणि माझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाहीत, म्हणून आपल्याला आपल्या मित्रांना दुखवायचं नसतं. पण हे करताना आपण विसरून जातो की आपला जो जन्म आहे तो स्वतःला खुश ठेवण्यासाठी झालाय, दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी नाही. म्हणून एकटं राहायला शिका आणि तुमची जी एनर्जी आहे आणि तुमचा जो वेळ आहे तो स्वतःला खुश ठेवण्यासाठी लावा. लक्षात ठेवा, तुम्ही जीव दिलात ना तरी लोक तुमच्यापासून कधीही खुश होणार नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरी लोकांना तुमच्यामध्ये काही ना काही कमीच दिसेल. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरी ते तुमच्यावर नाराजच होतील. त्यानंतर तिसरं आहे, एकटं राहिल्यामुळे स्वतःची कामं करायला जास्त वेळ मिळतो. जेव्हा आपण एकटं राहतो ना तेव्हा आपला संपूर्ण वेळ फक्त आणि फक्त आपलाच असतो. आपण कोणत्याही फालतू गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवत नाही. आणि फालतू गोष्टींपासून दूर राहून आपल्याला जो जास्त वेळ मिळालेला आहे तो आपण आपल्या कामात लावतो आणि वेळेचा सदुपयोग करतो. आणि असं केल्यामुळे आपल्याला आपल्या प्रतिस्पर्धीला हरवायला आणि यशाची उंची गाठायला खूप वेळ मिळतो. त्यानंतर चौथा आहे, एकटं राहणाऱ्या लोकांची मानसिक स्थिती ही भरभक्कम असते. एकटं राहणारी लोक मानसिकदृष्ट्या स्थिर असतात. अशी लोक समाजामध्ये जास्त मिसळत नाहीत, त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही की लोकांचं काय चाललंय, लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतायत, लोक त्यांच्याबद्दल काय बोलतायत. अशी लोक इमोशनली कोणावरही डिपेंड नसतात, त्यामुळे त्यांच्या भावना दुखवणारं कोणी नसतं. अशी लोक या गोष्टीला काही महत्त्व देत नाहीत की हा माझ्याशी बोलत नाही, तो माझ्याशी बोलत नाही, हा माझ्यावर रागवलाय, तो माझ्यावर रागवलाय, ह्याने मला कार्यक्रमाला बोलवलं नाही, त्याने मला कार्यक्रमाला बोलवलं नाही, याने मला गिफ्ट दिला नाही, त्याने मला गिफ्ट दिला नाही. अशी लोक स्वतःमध्येच खुश असतात. त्यांना या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की दुसऱ्याने त्यांच्यासाठी काही केलं नाही. आणि जर या लोकांना कोणीही काही बोललं तरी या लोकांना काही फरक पडत नाही, कारण यांचा ऍटिट्यूड असाच असतो की मला काय करायचं या व्यक्तीशी, मला तर एकटंच राहायचं आहे ना. एकटे राहणारे लोक दुसऱ्यांपेक्षा स्वतःला जास्त महत्त्व देतात. कारण एकटं राहणाऱ्या लोकांना त्यांची ताकद आणि त्यांचा विकनेस ह्या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या माहीत असतात. त्यानंतर आहे, एकटं राहणारी लोक समजूतदार असतात. जी लोक एकटी राहतात आणि जगाच्या भानगडींपासून दूर राहतात त्यांना स्वतःला समजून घ्यायला खूप वेळ मिळतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अशी लोक स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांना स्वतःची ताकद आणि स्वतःचा विकनेस ह्या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहीत असतात. अशा लोकांना आपली ताकद आणि आपला विकनेस खूप चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे जर त्यांच्यामध्ये कोणती कमी असेल तर ती कमी दूर करून ते स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि जर त्यांना माहिती आहे की त्यांना खूप राग येतो आणि हा त्यांचा विकनेस आहे तर ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवून त्यांच्यातली जी कमी आहे ती दूर करतात. असं केल्यामुळे त्यांचं जे स्वतःवरचं नियंत्रण आहे ते वाढतं आणि स्वतःवरचं नियंत्रण वाढल्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो उंचावतो.
ज्या लोकांचा आत्मविश्वास चांगला असतो अशी लोक जेव्हा पण त्यांच्या हातामध्ये कोणतं काम घेतात ते नक्की यशस्वीरित्या पूर्ण करतात. कारण अशा लोकांना स्वतःवर विश्वास असतो की मी जे पण काम करेन ना ते बेस्टच करेन. आणि अशी लोक त्यांच्या याच आत्मविश्वासामुळे त्यांच्या हातात घेतलेलं काम यशस्वीरित्या पूर्ण करतात. त्यानंतर 6वं आहे एकटं राहणाऱ्या लोकांना उत्तम नियोजन करता येतं. तुम्हाला कोणतंही काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ते काम सुरू करण्या अगोदर तुमचं जे नियोजन आहे ते एकदम परफेक्ट असलं पाहिजे. जर तुमच्या नियोजनामध्ये गडबड असेल तर तुम्ही हातात घेतलेलं काम कधीही यशस्वीरित्या पूर्ण करू शकणार नाही. आणि जी एकटी राहणारी लोक असतात ती खूप समजूतदार असतात. त्यांना खूप चांगलं माहिती असतं की मी कोणतं काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो आणि कोणतं काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकणार नाही. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा लोकांना आपली ताकद आणि आपला विकनेस खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं. त्यांना माहीत असतं की मी कोणतं काम करू शकतो आणि कोणतं काम करू शकणार नाही. त्यामुळे अशी लोक तेच काम हातात घेतात जे ते यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात. महत्वाचं म्हणजे एकटं राहणाऱ्या लोकांकडे खूप वेळ असतो आणि अशी लोक खूप समजूतदार पण असतात. म्हणून ती त्यांच्या कामाचं नियोजन योग्यरित्या आणि व्यवस्थित करतात. आणि सर्व गोष्टींना समजून घेऊन नियोजन केल्यामुळे नियोजनामध्ये चुका होत नाहीत. म्हणून एकटं राहायला शिका. त्यानंतर आहे एकटं राहिल्यामुळे आपली जी नाती आहेत ती घट्ट होतात. सर्वात प्रथम जी लोक एकटी राहतात ती जास्त लोकांसोबत आपली नाती बनवत नाहीत. अशा लोकांचे नातेवाईक आणि मित्र मोजकेच असतात. एकटं राहणाऱ्या लोकांजवळ कमी नातेवाईक आणि कमी मित्र असल्यामुळे जे पण त्यांच्याजवळ मित्र आहेत, जे पण त्यांच्याजवळ नातेवाईक आहेत त्यांची त्यांना किंमत असते. म्हणून एकटी राहणारी लोक सहजासहजी आपली नाती तोडत नाहीत किंवा खराब करून घेत नाहीत. त्यांच्या नात्यांमध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले तरी ते शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अशी लोक खूप समजूतदार असतात. त्यांना खूप चांगलं माहिती असतं की आपली नाती कशी टिकवायची. त्यांना हे खूप चांगलं माहिती असतं की आपण आपल्या समोरच्या व्यक्तीला स्पेस दिला पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे. एकटी राहणारी लोक कधीही त्यांच्या नात्यांमध्ये भांडणं झाली किंवा वाद झाले तर लगेच टोकाचं पाऊल उचलत नाहीत, कारण ते खूप समजूतदार असतात. त्यानंतर 8वं आहे एकटं राहिल्यामुळे स्वतःला हवं ते करता येतं. या जगामध्ये ज्या व्यक्तीला स्वतःला हवं ते करता येतं त्या व्यक्तीपेक्षा या जगामध्ये दुसरा कोणताही नशिबान व्यक्ती नाही. एकटी राहणारी लोक आपल्या मर्जीचं जीवन जगतात. ते दुसऱ्यांच्या मर्जीनं आपलं जीवन जगत नाहीत आणि म्हणून ते सदा आनंदी राहतात. या जगामध्ये अशी बरीचशी लोक आहेत की त्यांना करायचं एक असतं आणि ते करत दुसरंच असतात. कारण त्यांच्यावर जगाचा, कुटुंबाचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा प्रेशर असतो. ते त्यांना हवं असलेलं काम करत नाहीत कारण त्यांना या गोष्टीने खूप फरक पडतो की लोक काय म्हणतील. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप आनंदी राहायचं असेल तर तुम्ही तेच काम करा जे तुम्हाला स्वतःला करायचं आहे. आणि एकटं राहणाऱ्या लोकांना हे खूप चांगल्या प्रकारे जमतं कारण त्यांना या गोष्टीने काही फरक पडत नाही की लोक काय बोलतील. त्यानंतर आहे एकटं राहिल्यामुळे आपला जो आत्मविश्वास आहे तो खूप उंचावतो. एकटं राहणारी लोक त्यांच्या जीवनामध्ये खूप इंडिपेंडेंट असतात. ते कोणत्याही कामासाठी दुसऱ्यांवर डिपेंड नसतात. कारण एकटं राहणाऱ्या लोकांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं की माझं जे काम आहे ते मला एकट्यालाच करायचंय, माझी मदत करायला कोणीही येणार नाही. मग त्यांच्या हातातून कितीही चुका होत असल्या तरी ते त्यांचं काम पूर्ण करतात. आणि जर त्यांना एखादं काम जमत नसलं तरी ते घाबरत नाहीत. ते काम शिकतात आणि मग ते काम पूर्ण करतात. आणि स्वतःची कामं स्वतः केल्यामुळे अशा लोकांचा जो आत्मविश्वास आहे तो खूप वाढतो. म्हणून एकटं राहणाऱ्या लोकांना आपल्या कामाबद्दल आणि स्वतःबद्दल खूप आदर असतो. त्यानंतर शेवटचं आहे एकटं राहिल्यामुळे लोकांच्या मतांचा सामना करावा लागत नाही. जी लोक आपल्या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतात अशा लोकांना लोकांच्या मतांचा सामना करावा लागत नाही. स्वतःच्या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतल्यामुळे लोक त्यांच्या कामामध्ये पाय घालायला जात नाहीत, त्यांना शिकवायला जात नाहीत की तू असं कर तसं कर. कारण लोकांना माहिती असतं की तुम्ही तुमच्या कामाची स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे जर हे काम यशस्वीरित्या पूर्ण झालं तर त्याचं संपूर्ण जे क्रेडिट आहे ते पण तुम्ही स्वतःच घ्याल. म्हणून लोक तुम्ही जे काम करताय ते चुकीचं आहे की बरोबर आहे या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट घेत नाहीत. म्हणून जेव्हा पण तुम्ही कोणत्याही कामाची जबाबदारी स्वतः घेता तेव्हा तुम्हाला जगाचं कोणतंही टेन्शन नसतं. म्हणून जेव्हा पण तुम्ही कोणतं काम करायला घ्याल तेव्हा त्या कामाची जी संपूर्ण जबाबदारी आहे ती तुमच्यावरच ठेवा. ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही लोकांची मदत नक्की घ्या. तुम्ही हातात घेतलेलं काम यशस्वी झालं तर त्याचं क्रेडिट सुद्धा तुम्ही घ्या आणि जर तुम्ही हातात घेतलेलं काम यशस्वी झालं नाही तर त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हीच घ्या. एकटं राहणारी लोक खूप समजूतदार असल्यामुळे, त्यांच्याकडे खूप चांगला वेळ असल्यामुळे आणि त्यांना कामाचं चांगल्या प्रकारे नियोजन करता येत असल्यामुळे त्यांच्या कामाची जबाबदारी खूप चांगली घेतात. म्हणून एकटं राहायला शिका. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.
आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.